पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। बघा आता आचार्यांच्या जवळ गेला दुर्योधन, द्रोणाचार्यांच्या जवळ गेला आणि जवळ जाऊन म्हणायला लागला, बघा हे आचार्य, तव धीमता शिष्येन द्रुपदपुत्रेन। धीमता म्हणजे बुद्धिमान, धीमत, धीमत म्हणजे कोण? धी म्हणजे बुद्धी, मत म्हणजे त्यांनी युक्त, बुद्धीनं युक्त असणारा, बुद्धिमान असणारा, आणि त्याचं तृतीयचं वचन आहे धीमता। बुद्धिमान असणाऱ्या तुमच्या शिष्याने, कोण आहे त्यांचा बुद्धिमान शिष्य? द्रुपद पुत्र, द्रुपदाचा पुत्र असणारा धृष्टद्युम्न, तो धृष्टद्युम्न पांडवांचा सेनापती आहे। हे आचार्य, तव धीमता शिष्येन द्रुपदपुत्रेन, तुमच्या बुद्धिमान शिष्याने, कुणी? द्रुपद पुत्राने, म्हणजे कुणी? काय त्याचं नाव? धृष्टद्युम्न। त्या धृष्टद्युम्नानी पांडुपुत्राणाम, पांडुपुत्रांची, एताम व्यूढाम महतीं चमूम, किंवा व्यूढाम एताम महतीं चमूम, व्यूहाकार उभी असलेली ही पांडवांची मोठी सेना तुम्ही काय करा? पश्य म्हणजे पहा, व्यूढाम म्हणजे व्यूहाकार उभी असलेली, पांडुपुत्राणाम एताम महतीं चमूम, पांडुपुत्रांची ही मोठी अशा प्रकारची सेना। पश्य, पश्य म्हणजे पहा, आलं?